प्रसन्न झालं भक्ती पाहून. मग जशी शिवपूजा केली तशी नारद मुनीची पूजा. नारायण नारद मुनी कनक नदीचा भोपळी राजा शरपती नतमस्तक होतो. शुभम भवतु शुभम. या देवघरात आसनस्थ व्हा. केलेल्या स्वागतानं भरवून गेलंय मनाला समाधान. जशी शिवपूजा केली तशी या दोन चरणाची पूजा मला करायची आणि मानसिक समाधान मला अधिकाधिक मिळवायचे. ज्या ठिकाणी पार्वती परमेश्वराची निश्चित भक्ती चालू आहे तिथं माझी आणखी भक्ती करण्याची गरज नाही. त्या देवाची सेवा हीच माझी सेवा. नारद मुनी आलम अशा झाली. रूप जरी वेगवेगळी असली, देव जरी वेगवेगळे असले, देवतत्व एक आहे तरी देवताचं तत्व आणि महत्व एक आहे. सुंदर सत्य देवादिदेव महादेव हा सर्वश्रेष्ठ देव आहे. म्हणूनच त्याला महादेव म्हटलंय. त्या देवाची पूजा म्हणजे इतरत्र देवाची पूजा. तुमची पूजा नको. मग नारद मुनी खाली सेवा. माझा एक संशय दूर करा. संशय? हो, संशय. कुणाच्या बाबतीत? तुमच्या बाबतीत. तो कोणता? एकच मला ज्ञान आहे. कारणाशिवाय नारद मुनीचं कुठं गाणं होत नाही. माझं मन मला सांगतंय ध्यानीमध्ये स्वप्नी नसताना सज्जन धारक जगोद्धारक नारद मुनी तिन्ही काळाचं ज्यांना ज्ञान आहे ते नारद मुनी माझ्यापर्यंत आलेले आहे. याच्या मुळाशी काही ना काहीतरी कारण आहे ना. मग ते सावधान त्याचा इशारा तुला. विश्वावर संकट, हळूहळू तुझ्यावर संकट. नारद मुनी या राष्ट्राच्या जगावर विस्कळीत होईल. संकट सावधान. ही अक्षर मला अनुभवली आहे. जीवनात अनेक संकटापासून तुला गेलेला आहे. अनेक वैर्यानं उभे आडवे चराचर चिरून प्रत्येक वेळी विजयाची विजयश्री मी माझ्या बाजूला मान्य मला. याला कारण जनतारपी जनार्दनाचा आशीर्वाद, शिवाय शिवशक्ती, आई बाबाची शक्ती माझ्या पाठीशी आहे. आणखी जीवनात आम्ही सत्य जोपासलं, सत्यमेव जयते, हे जर वेळोवेळी आमच्या कामी आलं, आमच्या विजयाला कारण ठरलं. सांगा कोण असं आमच्या जीवनात फक्त त्याचं नाव सांगा. प्रसंग तुझ्या जीवनात फक्त त्यांचं मला नाव सांगा.